खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊया। शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरेंनी अभिनेत्रीला मारलं असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी लोकसभेमध्ये बोलताना केलं होतं, ज्यावरून अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे देखील प्रचंड आक्रमक झालेल्या होत्या आणि त्याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनाबाहेर आंदोलन केलं जातं। या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांच्या वतीनं प्रयत्न सुरू आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमासंदर्भात बोलत असताना अरविंद सावंत यांनी कुलदीप सेंगर आणि कुलभूषण यांचा उल्लेख केलेला होता आणि त्यावरून निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधत त्यांनी अभिनेत्रीला मारलं असं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक झालेले होते। निशिकांत दुबे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी संसदेत बोलताना केलेली होती आणि आता ठाकरेंची शिवसेना निशिकांत दुबेंविरोधात आक्रमक झालेली आहे। शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काळ असा होता की वैचारिक मार्मिक टिप्पणी करत होते, परंतु ती वैचारिक मार्मिक टिप्पणी सोडून अक्षरशः खालच्या पातळीवरती दर्जावरती आलेले आणि ते राजकारणी माणसाला शोभत नाही। आमचे उद्धव साहेब तुम्ही बोलताना बघा, कधी कोणावरती वैयक्तिक टीका करत नाही किंवा कोणाच्या ह्याच्यावरती करत नाही, परंतु हे कुत्रे ठेवलेले आहेत भाजपनी। आमच्या महाराष्ट्रात पण कुत्रे भरपूर ठेवलेले आहेत, ते कुत्रे फक्त मातोश्रीवर भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत। तो एका सुसंस्कृत आईवडिलांचा मुलगा आहे आणि एका सुसंस्कृत आजी आजोबांचा नातू आहे आणि तो शिकलेला आहे। तो असं काही करणार नाही। केवळ शिवसेनेला आणि आदित्यला बदनाम करण्याकरता निशिकांत दुबे हे वक्तव्य करतायत आणि त्यांनी जाहीररित्या मुंबईत यावं। बसणार नाही, आम्ही परत सत्तेत येणार आहोत, ते पोलिसांनी लक्षात ठेवावं आणि पोलिसांकरता शिवसेनेने काय केलंय, त्यांच्या घराकरता इतर गोष्टी करता शिवसेनेने काय केलंय आणि करणार आहे हे सुद्धा पोलिसांनी लक्षात ठेवावं। कोणतरी तिकडे सांगताय की तुम्ही उधळा सभा, हे आम्ही चालू देणार नाही। हा, पण तो लांब बसून वक्तव्य करतोय। त्यांनी मुंबईत यावं आणि वक्तव्य करावं ना, त्याला कळेल शिवसेना काय, त्याला कळेल मनसे काय। टार्गेट केलं जातं असं वाटतं। हा, असंच आहे ना। आता मगाशी महेश सावंतनी सांगितलं, भाजपने अशी भुंकायला लोक ठेवलेली आहेत, ज्यांनी फक्त शिवसेनेवर मनसेवर भुंकायचं काम करायचं। त्यातला एक भुंकणारा माणूस हा निशिकांत दुबे आहे आणि तो लांबनं भुंकतो, जवळ येऊन भुंकत नाही। त्याची हिंमतच नाही, त्याला भीती वाटते, त्याला अजून माहिती नाही शिवसेना महिला आघाडी काय। पण मुंबईत जर आलं तर निशिकांत दुबे तेव्हा तुम्ही बघायला, आज जसे तुम्ही आमचे बाईट घ्यायला आलेला तेव्हा तुम्ही आमचे बाईट घ्यायला या। बरोबर। अरे तो चोरून आला, गपचूप आला, उघडपणे आला नाही। त्यांनी उघडपणे तिकडनं जाहीर करावं दिल्लीतनं की मी या फ्लाईटनी आता मुंबईत येतोय। तो उतरल्यानंतर आदर होईल, त्याचा चांगला आदर सत्कार करू आम्ही, त्याचा चांगला आदर सत्कार करू, त्याला साडी चोळी भेट ओटी भरू त्याची। ओटी कळलं, बांगड्या पण भरायच्या, आता ओटी भरायचं म्हटल्यावर मंगळसूत्र पण घालायचं। याचं संपतच नाही। नेव्हर एंडिंग स्टोरी, नेव्हर एंडिंग स्टोरी। पुढे तर आपण पाहतोय या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या आणि त्या प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत। निशिकांत दुबे यांनी दिल्लीतून बोलू नये तर मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान देखील त्यांनी दिलंय। तर आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आज शिंदेंच्या युवासेनेचा मेळावा होतोय। शिवसेनेसोबत युवासेनाही वाढवण्यासाठी